क्रांतिकारी संत जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून आयुष्यातली धावाधाव संपून स्वतःचा सुरू असलेला आणि स्वतः करीत असलेला पाठलाग संपून एका विश्रांतीच्या ठिकाणी एका विसाव्याला प्राप्त झाल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगातून करतात. विठाल मी स्वतःला भाग्यवान समजतो. एका क्षेत्रावरती सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. बोलू नका बाळांनो. इथल्या सर्व मुलांना विनंती आहे, समोर लक्ष द्या, बोलू नका. खरं तर तुमच्या सर्वांचे ह्याचा आवाज कमी करा. आवाज प्रमाणापेक्षा जास्त होतोय आणि ते घुमतंय पुन्हा. तुम्हा सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर मला एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यावीशी असे वाटते, कारण चेहरे थोडेसे नाराज दिसताय. तुम्ही आतापर्यंत एवढ्या आनंदाची बातमी ऐकली नसेल, एवढी आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्या दारात आलोय आज. मला नक्की माहित आहे, मला विश्वास आहे की मी जी बातमी सांगितल्यानंतर तुमच्या जीवनातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे. ती बातमी अशी आहे, या देशावर जे भरमसाठ कर्ज आहे ना, सरकार त्याचं ती फेडणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं चेहरा बघितलं की वाटतंय उद्या हप्ता आहे. कशाचा ताण घेतलाय? या परमेश्वराच्या दारात येऊन इथं जर एखादा मनुष्य दुःखी होत असेल तर त्याला सुखी होण्याकरता जगात दुसरी कुठलीही जागा नाही. मधी बसलेल्यांचं भाग्य सांगू. एका बाजूला पुरुषोत्तम आहे आणि या बाजूला उत्तम पुरुष सगळे मंडळानं गोरा केलेत. काय वादक, काय गायक, काय एवढे सुंदर गायन आणि वादन. अशा गायनामध्ये आणि वादनामध्ये खरं तर कीर्तनात गायन वादन असतं, पण यांच्या गायनात वादनात मध्ये मध्ये कीर्तन करावं असं मला इतकं वाटतं. एवढी प्रामाणिक माणसं. छान, एकदा मनापासून टाळ्या. 1 तास फक्त तुमच्या चेहऱ्यावर असं दिसलं पाहिजे की तुमच्या एकुलत्या एक पोराला पाहुणे पाहायला आले. अजिबात ताण घ्यायचा नाही. कीर्तन समजू द्या नाही समजू द्या, त्याचा ताण तुम्ही घ्यायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल एका विश्रांतीच्या ठिकाणी एका विसाव्याला प्राप्त झाल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज करतायत. माणसाचं जीवन जर बघितलं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या जीवाची धावाधाव सुरू आहे. काळा असू द्या, गोरा असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, लग्नाचा असू द्या, बिन लग्नाचा असू द्या, जाड असू द्या, पातळ असू द्या, गोरा असू द्या, काळा असू द्या, प्रत्येक जण धावतोय. काळा गोरा होण्याकरता धावतोय, गरीब श्रीमंत होण्याकरता धावतोय, जाड पातळ होण्याकरता धावतोय. ज्याच्याकडे 1 रुपया त्याला 100 पाहिजेत, ज्याच्याकडे 100 आहेत त्याला 1000 पाहिजेत, ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला लाख पाहिजेत, ज्याच्याकडे लाख आहेत त्याला करोड पाहिजेत. बर, ज्याच्याकडे करोड आहेत त्याचा प्रवास थांबलाय का? त्याला पण आणखीन पाहिजेत. एकाला विचारलं, रस्त्यानं जात असताना तू चुकून एका जंगलात घुसलास आणि तिथं पैशाचा ढीग सापडला, काय करशील? आता पैशाचा ढीग सापडल्या निवांत बशीन म्हणायला पाहिजे नव्हत्या ना. ते म्हणतोय, पैशाचा ढीग सापडला, रात्रीचा दिवस करीन, हाडाची काड्या करीन, रक्ताचं पाणी करीन, आणि असा ढीग आणखीन कुठं आहे का बघायला जाईल. ह्याला डबऱ्यात घातला पाहिजे का नाही? म्हणजे जे मिळाले त्याच्यात समाधान. काय ज्ञानोबराय सांगतात बायका, तैसी तृष्णा वाढी न लिया, मेरूही हाता आलिया, तरी मनी एखादिया दारुणा वळघू. किती जरी दिले तर माणसाचं समाधान नाही. एकदा माझ्या मित्राला भेटायला गेलो, जरा नाराजच होता. म्हटलं, बाबा का रे इतका नाराज आहेस? तो म्हटलं, आजोबा वारले हो.
अरे आजोबा सगळ्याच मरतात, पण तुझ्या चेहऱ्यावर जरा जास्तच नाराज आहे. काय पेन्शनवाले, कारण साधं म्हातारं मरणं पेन्शनवालं मरणं याच्यामध्ये फरक आहे बरं. म्हणलं आजोबांनी 1,00,000 रुपये दिले मरायच्या आधी मला. मग म्हणलं ₹1,00,000 तुला भेटले तर तू नाराज का? नाही म्हटलं त्याच्या मागच्या आठवड्यात मामा वारले आणि त्यांनी पण ₹1,00,000 दिले. अरे तुझ्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कुणीच नाही. आजोबा वारले 1,00,000 मिळाले, मामा वारले 1,00,000 मिळाले, किती झाले? मग 2,00,000 खिशात असल्यावर ₹2 तरी समाधान चेहऱ्यावर पाहिजे ना हो. जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आहे? ज्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. लक्षात, जोपर्यंत तुमच्या खिशातले पैसे तुम्हाला समाधान देत नाहीत तोपर्यंत त्याला संपत्ती म्हणायची गडबड करू नका. खिशात लाखानं असले तरी ती विपत्ती आहे. समाधान दिले तरच ती संपत्ती असते. मी म्हंटल बाबा 2,00,000 खिशात आहेत, मग तू नाराज का? म्हटलं त्याच्या मागच्या आठवड्यात चुलते वारले, त्यांनी पण ₹1,00,000 दिले. तुझ्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कुणीच नाही. म्हटलं 3 आठवड्यात 3 जण गेले, 3,00,000 मिळालं, मग तू नाराज का? तो म्हटला महाराज काय विचारताय नाराज का नाराज का? 3 आठवड्यात 3 गेली, 3,00,000 मिळालं, आता आठवडा झालं वाट बघतोय कोण मरण की. म्हणजे दुसरी मेली तरी चालतील, पण मला मिळालं पाहिजे ही माणसाची भूमिका आहे. विठ्ठल सांगण्याचा भाव एकच आहे. गरीब श्रीमंत होण्याकरता धावतोय, जाड आहे तो पातळ होण्याकरता धावतोय. इकडे बघा तुमच्या गावात सकाळी मॉर्निंग वॉकला चालणारे आहेत का? काय हो, सकाळ सकाळी पहाटे चालणारे आहेत का? त्यांच्याकडे बारीक लक्ष द्या. रोज 6 किलोमीटर चालते तरी पण बारीक होत नाही का? माघारी आल्यावर 7 भाकऱ्या कुस्करते, त्याच्या बाला बारीक होईल का? 2 घास कमी खाणं हा 4 तास केलेला व्यायाम आहे. तुमच्यापैकी कोणाला वजन कमी करायचं असेल तर माझा मंत्र ऐका. तुमचं वजन वाढलं तर विचार, एकच मंत्र आहे. हाताचा पायाचा कशाचाही व्यायाम करायचा नाही, फक्त असं उभं राहायचं, डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं. ही मान फक्त हलवायची. पण कधी हलवायची? तुम्हाला कोणी विचारलं जरा बासुंदी देऊ का? जाड आहे तो पातळ होण्याकरता धावतोय, गरीब आहे तो श्रीमंत होण्याकरता धावतोय, काळा आहे ती गोर होण्याकरता धावतोय. सध्या आरोग्यापेक्षा सौंदर्याला जास्त किंमत आली. माणसाला आरोग्यवान असण्यापेक्षा सौंदर्यवान असलेलं महत्वाचं वाटायला लागले. त्यातल्या त्यात पुरुष मंडळी साधी आहेत हो, पण नटण्यामध्ये सगळ्यात जास्त घराचा खर्च कोणाचा होतो? तुमचा. नुसत्या एका डोळ्यावरचा सांगू, आयब्रो, आय लायनर, आय शॅडो आणि मस्करा. पुरुष मंडळी तुम्हाला मी ठामपणानं सांगतो, ह्या इतक्या चेहऱ्याला रंगवत्यात, इतक्या रंगवत्यात, आई शपथ सांगतो ह्या पुढच्या जन्मात पेंटरच होणार. आयुष्यभर रंगवा रंगवी सोडून दुसरं कार्य ह्यांनी केलेलं. त्या भुवया आणि पापण्या याच्या मधली जागा सुद्धा ह्या सोडत. लय अवघड आहे हो परिस्थिती. सांगलीला आयब्रोला 40 रुपये खर्च येतो. इकडे कसा आयब्रोच आहे ना? बघा बऱ्याच आजींना आयब्रो का कळत नाही. सुना येतात का नाही आब्रो काढून? आब्रो 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 लय अवघड आहे. खरं सांगा प्रामाणिकपणे, आई शपथ सांगा, वय वाढल तसं भुवया खाली येतात का वर जाते? तू खाली, मग कशाला वर ढकलतेस? भुवईची पडळे ओमत तिसीन साळे उरु कुहिजेल जळे असं वाचनी ज्ञानोबा सांगतात. ज्या भुवयाना तुम्ही कोरता ना ते डोळे सुंदर नाहीयेत. मग जगातले सुंदर डोळे कोणते? आळंदीतून निघालेला आणि पंढरपूरला पोचणारा ज्ञानोबरायचा पालखी सोहळा दिव्य घाटात पाहायला जे डोळे जातात ते जगातले देखणे डोळे. का पावो शीतलता लाहे
की ते डोळ्याची लागी होय. तैसे पर सुखे जाये सुखावत जो. तैसे पर सुखे जाये सुखावत जो. जगातल्या सगळ्यात देखण्या डोळ्याची ज्ञानोबाराय व्याख्या सांगतात. जगातले देखणे डोळे कोणते? ज्याला दुसऱ्याचं चांगलं पाहावतं ना ते डोळे देखणे असतात, लक्षात ठेवा. लोकांचं बरं झालेलं ज्याला पाहतो ते डोळे देखणे असतात. ते पायी काटा नेहटे. ते पायी काटा नेहटे. तव व्यथा जीवी तव उमटे. व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढलाचे. तैसा पोळे संकटे पुढिलाचे. जगातला सगळ्यात देखणा डोळा कोणता सांगतो? दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्या जगातला देखणा डोळा आहे. किंबहुना तृषिता लागी. किंबहुना तृषिता लागी. पाणी पाणी आरायले आरायले असे जगी. तैसे दुःखिताचे सेल भागी जिने जया. तैसे दुःखिताचे सेल भागी जिने जयाचे. ज्या माणसानं आपलं आयुष्य दुसऱ्याची दुःख सहन करण्यामध्ये आणि दुसऱ्याची दुःख कमी करण्यामध्ये घालवलंय त्याचं डोळंच नाही, त्याचं सर्वांग देख नाही, लक्षात ठेवा. आता दया ते ऐसी. आता दया ती ऐसी. पूर्ण चंद्रिका जैसी. पूर्ण चंद्रिका जैसी. निवेदिता न कडसी साने थोर. निवबिता न कडसी साने थोर. चंद्रप्रकाश कधी एखाद्याला शीतलता देत असताना कमी जास्त पाहत नाही, तसा खरा साधू पुरुष असतो ना तेव्हा दुःखितांचं दुःख कमी करण्याकरता तो कोणत्या पात्रतेचा आहे, तो कोणत्या अधिकाराचा हे पाहत नसतो. म्हणून खरं सौंदर्य ते आहे ते तुम्ही तुमच्या शरीराला नटवता सजवता. किती जरी नटवलं किती जरी सजवलं, एक सोपं सांगतो तुम्हाला. बसा, काय पळते बघा, छान मस्त. अजून एक 10-15 आणली की मला बी अंगणवाडीत कीर्तन केल्या वाटतं. छान. ते का पळतंय माहिती आहे? एनर्जी, ऊर्जा आहे, ऊर्जा. ऊर्जा आहे त्याच्या अंगात. तो असा फुगा आहे ज्याला कुठेही छिद्र नाही आणि समोर फुटकं फुग बसल्यात बघा. किती पण हवा मारा, हवा मारणारा मरल पण त्याला काही होत. खरं सांगू, मला आणि माझ्या भावाला 3 मुली आहेत. मी इथं आलेल्या ठरवली आहेत, तिघा 3 देऊन टाकायच्या, पण कॅन्सल. विठाला 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 विठाला. माणूस आयुष्यभर धावतो. कधी कोणाच्या पुढे धावतो तर कधी कोणाच्या मागे धावतो. पूर्वीच्या काळामध्ये टांग्याला घोडा जुंपला जायचा आणि घाण्याला बैल जुंपला जायचा. टांग्याच्या पुढे लुसलुशीत गवताची पेंडी जोडली जायची आणि घाण्याच्या माग आर जोडलेला असायचा. आर पळला की बैल चालायचा आणि पेंडी बघितली की घोडा पळायचा. पेंडीच्या नादानं किती पळालो घोड्याला कळत नव्हतं आणि आर पळतोय म्हणून किती चाललो हे बैलाला कळत नव्हतं. काय गोड वर्णन करतात ऐका. झुंतिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडे आरतेनेही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे हरंबळे भूक तहान, कोण सुख धरिले संसार, कोण सुख धरिले संसार. तो बैल आणि तो घोडा अविश्रांत धावत असतात. अविश्रांत म्हणजे समजतं तुम्हाला? अविश्रांत म्हणजे विश्रांती न घेता. सोपं सांगतो अविश्रांत म्हणजे काय. लक्ष आहे ना सर्वांचं? पाठीमागे बसलेल्या सर्वांनी लक्ष द्या. अविश्रांत म्हणजे काय, न थांबता म्हणजे काय. इथं कॉलेज आहे का कुठं? अरे बोलत चला, कॉलेज आहे का नाही? माजलगावला. तुम्ही लक्ष देऊन बघा, प्रत्येक कॉलेजच्या बाहेर ऊसाच्या रसाचा घाणा असतोच. असतो का नाही? का असतो माहितीये? ज्याला आत रस नाही त्याला किमान ऊसाचा भेटावा. एकदा काय झालं बघा, अविश्रांत जनावर कशी धावत असतात. एकदा 4 प्राध्यापक ऊसाच्या रसाच्या घाण्यावरती गेले. ऊसाचा घाणा फिरत होता, बैल चालत होता
बैलाच्या मानेवरती जू ठेवलं जायचं, इकडे जूच म्हणतात ना. हा, ज्वाला एक घंटी बांधली होती. बैल जसा जसा चालायचा तशी घंटी वाजायची. एका प्राध्यापकाने विचारलं, का हो ही घंटी का बांधली? तो म्हटला वाजावी म्हणून बांधले. पण का वाजावी? तो म्हटला मी जर रस द्यायला गेलो, पैसे आणायला गेलो, ऊस आणायला गेलो, तर बैल चालतोय का नाही हे समजण्याकरता मी ती घंटी बांधली. पण प्राध्यापक किती हुशार बघा. प्राध्यापक म्हणला तुमचा बैल काम न करताच मान हलवत बसला तर? कारण काम न करता मान हलवली तरी घंटी वाजणार. पण प्राध्यापक जेवढा हुशार होता ना, त्याच्या 1000 पट हुशार शेतकरी होता. शेतकरी म्हणाला काम न करता मान हलवायला तो बैल आहे, प्राध्यापक नव. कारण बैलासनी कुठं थांबायचं कळत कुणाला? बऱ्याच बैलासनी अजून कुठं थांबावं कळालेलं. ज्याला कळालंय ते हसते जोरात. बऱ्याच बैलासनी अजून कुठं थांबावं कळालेलं नाही. त्यातली आम्हाला पण काय भेटत असतात. म्हणतात महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी जबाबदारी पट्ट्याकडे आहे. ऊसाचं पाणी माझं मी बघतो, पाईपलाईन माझं मी जोडतो, ऊसाच्या खोडक्या माझं मी काढत असतो, मोटरचं बटन दाबाय माझं मी जोडतोय, ठिबक माझं मी जोडले. पोरं म्हणतात आबा तुम्ही काय करू नका, पण माझा जीव घरात. ही त्या बैलाच्या जातीचा आहे बघा. त्याला वारीत चालताना तिची टांगडी जाते ती. आणि इकडं सायासे करशी प्रपंच दिननीशी हरिसी न भजसी. प्रपंचासाठी धडपडते, मरते, आणि परमार्था करता कष्ट करायची त्याची तयारी नाही. काय गंमत आहे बघा. माणसं आयुष्यभर मरतात. संसार करावा, केवढा असावा संसार? एवढा असावा तुमचा. पण एक दिवस तो एवढा जावा, एक दिवस तो एवढा व्हावा, एक दिवस शून्य होऊन जावा. परमार्थ क्षणाचा असू द्या, मिनिटाचा व्हावा, तासाचा व्हावा, दिवसाचा व्हावा, महिन्याचा व्हावा, वर्षाचा व्हावा, आयुष्याचा होऊन जावा. क्षणाक्षणानं वाढणारा परमार्थ असावा आणि कणाकणानं कमी होणारा प्रपंच असावा. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता संसार कमी होत येणारा असावा आणि परमार्थ वाढत जाणारा असावा. माता भगिनींना माझा एक प्रश्न आहे बरं, खरोखर उत्तर द्यायचं. देणार ना? ज्या दिवशी तुमच्या पोराचं लगीन झालं, संसार कुणाचा? पोराचा. आणि सुनाचा म्हणल्यावर नारड्यात अडकते ही तुमच्या. मरल का सुनाचा म्हणल्यावर? गोड कसं बोलायचं असतं हे सुनांच्याकडून शिकावं. आणि आता जे घराघरात भांडणं आहेत ना, मी तुम्हाला ठामपणानं सांगतो, या गादीवरती उभा करा. घरात जेवढी जेवढी भांडणं आहेत त्यातल्या 100% भांडणाला सासवा कारणीभूत आहे. वय वाढेल तसं संसारातलं लक्ष वाढावं का कमी व्हावं? कोण म्हणतोय रे वाढावं? वाढावं का कमी व्हावं? कमी व्हावं, कमी. सुनांच्या ताब्यात देऊन मोकळं व्हायचं. पण ह्यांच्या अंगात किती काट आहे तुम्हाला सांगू? ऐकायचंच आहे का तुम्हाला? एकदा ऐकायचं. खरं सांगा माता भगिनी, ह्या सुनावणी किती जळतात बघा. तुम्ही तुमच्या लेकीला लहानपणापासून मोठं होईपर्यंत तळ हाताच्या फोडासारखं जपता का नाही? अरे हो किंवा नाही सांगा ना. तुम्ही तिचे लाड पुरवता, पाहिजे तसले कपडे घेता, पाहिजे तिकडं तसं शिक्षण देता, तिचा प्रत्येक लाड तुम्ही पुरवता. त्या पोरीला तुम्ही मनापासून जपत असता का नाही? मग लग्न झाल्यावर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं का नाही?
मग ती नांदायला गेल्यावर तुम्हाला वाईट वाटतं का नाही? मग ती जरी नांदायला गेली तर दिवसातनं एक तरी फोन तुम्हाला तिचा यावा असं काळजातनं वाटतं का? वाटते. मग तिनं तुम्हाला फोन करावा का नाही हो? मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या लेकीनं तुम्हाला फोन करावा का? करावा ना. आणि सुननं तिच्या आईला केल्या अंगात येत सुनची आई मिलिया. काय गंमत आहे. जो न्याय तुम्ही लेकीला लावता तोच न्याय सुनला ज्या दिवशी लावायला सुरुवात कराल त्या दिवशी घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या बुद्धीत भेद आहे. त्यांचं असं आहे बरं का महाराज. जावई जर पोरीचं पाहिजे तसं ऐकत असेल ना, देव माणूस आहे. आणि तुमच्या लेखानं तुमच्या सुनच ऐक नुसता बैल झालाय. म्हणजे लिकीच्या नवऱ्याला वेगळा न्याय आणि सुनाच्या नवऱ्याला वेगळा न्याय. माझं मत काय माहित आहे का? वय वाढले, आता ज्ञानेश्वरी वाचायला वय द्या, आता हरिपाठ पाठ करण्याकरता, आता भजनात आनंद घेण्याकरता आपलं वाढलेलं वय घालवावं. आता संसारात लक्ष घालायचं नाही. संसाराचे तापे तापल मुदेवा करीत या सेवा कुटुंबाची करीत या सेवा कुटुंबाची संसाराच्या नावे तापल मुदेवा करीत या सेवा कुटुंबाची करीत या सेवा संसाराच्या तापे तापलो मी देवा. आम्ही मात्र आयुष्यभर दुःख सहन करतो पण त्यातनं वैराग्य मात्र उत्पन्न होत नाहीये. काही गंमत आहे बघा. हे बाळांनो बोलू नका, बोलू नका. असू दे सरपंच सांगत आहे, असू दे मी सांगतो आता त्यांना बरं का. असू दे. विठ्ठल माणसाच्या धावण्याचं एक वय असतं, कमवण्याचं एक वय असतं, पण संसारातून लक्ष काढण्याचं सुद्धा वय ठरलेलं आहे बरं का संप्रदायाच्या नियमानुसार. हळूहळू परमार्थात लक्ष घालावं, संसारातून लक्ष कमी करावं. मरेपर्यंत संसार कधीच करायचा नसतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जीवाची किती धावाधाव सुरू आहे बघा. एकदा एकाचं किराणा मालाचं दुकान होतं. इकडे किराणा मालाचंच म्हणतात ना, किराणा मालाचं दुकान होतं. मी इथलं सांगत नाही, तिकडलं पुरुषोत्तम आपलं सांगलीकडे ऐका. किराणा मालाचं दुकान होतं. 3 मुलं लहानाची मोठी केली, करोड रुपये कमवायला लागली मुलं. पोरं जर करोड रुपये कमवायला लागली, म्हाताऱ्याचं वय वाढले तर म्हाताऱ्यातलं दुकानातलं लक्ष वाढावं का कमी व्हावं? त्यांना आता पंढरपूरची वारी करायला जावं, त्यांना आता आळंदीला ज्ञानोबारायला भेटायला जावं, त्यांना त्र्यंबकेश्वरला माझ्या निवृत्तीने दादांना भेटायला जावं. पण त्याचं संसारातलं लक्ष कसं होतं बघा. मरायला टेकलं आणि 2 दिवसात मरल अशी परिस्थिती होती. पाहुणे पै गोळा झाले, मुलांना बोलावून घेतलं. दिसायचं बंद झालं होतं, कानाला तेवढं ऐकू येत होतं. ते म्हातारं मरायला टेकलेलं विचारते, धाकला मुलगा कुठं आहे? डाव्या बाजूला लोकांनी सांगितलं. ते म्हणते माझा थोरला मुलगा कुठं आहे? लोक म्हटली उजव्या बाजूला आहे. मरायला टेकलेलं ते म्हातारं म्हणते माझा मधला मुलगा कुठं आहे? लोक म्हटले तुमच्या समोर आहे. हातपाय उठायला येत नव्हतं, थरथर कापत होते. मरायला ठेकलेलं म्हातार असं चवताळून उठलं आणि म्हणते तिघं पण इथंच आहेत, मग दुकानात कोण आहे? दुकानात तुझं नेऊन टेकवायचं आहे आता. याला काही संसारातली सार्थकता म्हणतात का हो? कदापि म्हणत नाही. आयुष्यभर माणूस धावत असतो. आपल्याला विश्रांतीच्या विसाव्यावर यायचं आहे. विश्रांती जीवाला कशी असते? जन्माला आल्यापासून धावते. पहिल्यांदा कोणाच्या मागे धावतो? जन्माला आल्या आल्या कोणाच्या मागे धावते? आईच्या मागे धावते. इतकं प्रेम असतं. मम्मी 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 इतकं करते, आई 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 करते. आणि आई पण म्हणते माझ्या पिंट्याला माझ्याशिवाय करमत. थांब जरा, तिची पिंटी येऊ दे मग मला सांग. लेकराचं पहिल्यांदा वय, पहिल्यांदा आईवरच प्रेम असतं. पहिली आहे बाळ दशे,
आई बा हेच पिसे. मग स्त्री मासे भुलोनी मग जाय. स्त्री मासे भुलोनी जाय. पहिल्यांदा काय होतंय सांगतो तुम्हाला. तू बरं की बा, तू बरं की. रा की तू माग नको बघ, उभा रा की. रा काय होत नाही. उभा राहा. त्याच्या करता एकदा टाळ्या वाजव. खरं सांग तुझं नाव काय. वा वा. क्या बात आहे. वा पुरुषोत्तमा. कितवीला आहेस. हा 5वीला. घरात तुझी सगळ्यात जास्त काळजी कोण घेतं. क्या बात. हे बघा आईच्या बापाच्या नात्यात फरक आहे. बाप थोडीफार काळजी घेईल, पैसे देईल, लाड करेल, पण सर्दी झाल्यावर पोराच्या नाकाला हात लावणारी फक्त आईच असते ना. आई. पुरुषोत्तम मला एक सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे. हा कुठं आहे. पप्पा. पप्पा. वा क्या बात आहे. टाळ्या वाजवा. वा. पोरं लग्न झाल्यावर बिघडतात, पण हे आताच बिघडले. वा वा. त्यांना आताच मम्मीला फेसबुक अकाउंट काढायला मोकळं केलं. पप्पा प्रेम आहे म्हणते ती. म्हणजे आताच त्यानं आईचा विषय बोल केलाय. पुरुषोत्तमाच्या आईला माझा नमस्कार सांगा बरं का. असू दे. बस बस खाली बस, काय अडचण नाही. आणि ते पुरुषोत्तमच्या मागच्या साईडला तोंड लपवलेलं कोण. हा तू बरा की. हा तुझं नाव काय. हा नयन. नयन. नयन तुझं सगळ्यात जास्त प्रेम तुझं कोणावर आहे. नयन एकाच प्रश्नाचं उत्तर दे. किती दिवस आहे. नयन तुझं तुझ्या आईवरचं प्रेम किती दिवस आहे. आयुष्यभर. ग बस, मी बी तसाच म्हणत होतो. नयन आताच कुणाच्या प्रेमाची उचल घेऊ नको. लय अवघड असते. छान बस खाली बस. लग्न झाल्या खरं सांगा, लग्न झाल्या ते जर बाहेर ना आला नवरदेव, घरात आई असते, बाप असतो, भाव असतो, भाऊज असते, बहीण असते, सगळे असतात, पण ह्याचं डोळं कुणाला शोधतात हो. कुणाला शोधतात. बायकोला. आणि ती जर नाही दिसली तर ते काय म्हणतात माहिती आहे. घरात कोणी नाही, बाकीची भूता आहे ती. घरात कोण नाही होय. काय गंमत आहे बघा. हे पण खरं सांगा, बायकोवर प्रेम असू द्या, नवरा बायकोतलं प्रेम टिकतं का. तुम्हाला विचारतो. त्या म्हाताऱ्यांच्या मान हलते ते बघा अशी. नाही म्हणतात. अहो टिकत नाही, वस्तुस्थिती आहे. नवरा बायकोतलं प्रेम टिकतं. हा तुमचं तर सांगतो तुम्हाला. लग्न झाल्या आमचे यांनी नाकातनं यांनी 4च वर्षात यांनी गेले. हेनी 15 वर्षात यांनीही नाही आणि हेनीही नाही. हेव. तुकोबरांनी सांगून ठेवले, बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नासोनी नासिले घर तुमकोनी. हे प्रेम कमी होतं. कोण म्हणतं वाढतंय. वाढत नाही प्रेम. कधी कुणाचंच वाढत नसतं बरं. म्हणजे पहिल्यांदा बायकोच्या आईच्या मागे धावते, पुन्हा बायकोच्या मागे धावते, पुन्हा पोराच्या मागे धावते. ज्या दिवशी पोरगा विचारतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्या दिवशी नातवाच्या मागे धावते. ज्या दिवशी नातू म्हणतो बाबा तुमच्या दाढीचा वास येतोय, त्या दिवशी सगळ्याच्याच मागे धावायचं सोडते. पण आयुष्यभर फक्त धाव सुरू आहे. कोणाच्या तरी मागे धावते आणि कोणाच्या तरी पुढे धावते. कोणाच्या तरी मागे धावणं याला माग म्हणतात, आणि आपल्या मागे कोणीतरी धावणं याला लाग म्हणतात. तुकोबराय म्हणतात, मी माझ्या जीवनातला मागही तोडून टाकलाय आणि मी माझ्या जीवनातला लागही तोडून टाकलाय. अभंगाचं हे नाही लाग माग, हे नाही लाग माग, नाही लाग माग, नाही लाग माग, नाही लाग माग, नाही लाग माग.
कोणी सोडा, आई शपथ आहे तुमची. तुकोबर आहे सांगतायत माझ्या जीवनात दोन गोष्टी नाहीत, नाही लाग नाही माग. कोणाच्या तरी माग मी धावत नाही आणि आता माझ्या मागे कोणी लागलेलं नाही. माणसाचं जीवन जर बघितलं तर माणूस विषयाच्या मागे धावतो, मरेपर्यंत धावतोय, मरेपर्यंत. विषयाच्या मागे किती धाव, मरायला टेकलं तरी माणसं विषयाची गोडी सोडायला तयार नाहीत. आणि विषयांची गोडी, आणि विषयांची गोडी, तो जितू मेला न संडी, जो जितू मेला न संडी, स्वर्गी ही खावया जोडी येथुनीची. स्वर्गी ही खावया जोडी येतोनीची. मरायला टेकलं तरी विषयाची गोडी सुटत नाही. उदाहरण सांगतो बरं का. माता भगिनी, तुम्हाला माझा प्रश्न आहे. पाहुण्यातलं एखादा कोणी आजारी असेल, माझी भाषा तुम्हाला समजते ना? पाहुण्यातलं कोणी आजारी असेल तर आधी जाऊन आलेलं बरं का नंतर गेलेलं बरं? म्हणजे कळतं यार. आधी जाऊन आलेलं. आमचा एक पाहुणा आजारी होता, गेलो. बघा माणसाला विषयाची गोडी किती असते. मरायला टेकलं तरी माणूस विषयाची गोडी सोडायला तयार नाही. त्या विषयांच्या मागे धावाधाव सुरू असते. आवाज माझा वाढलाय, कमी करा, कमी करा. विठ्ठल विठ्ठल मरायला टेकलं तरी माणसाची विषयाची गोडी सुरू. विषयोडी भुलले जीव, आता याची कोण करील जीव, उपजे नारायणी भाव, भावनी भाव नर देहा. विषयोडी भुलले जीव, आता कोण करील जीव, उपजे नारायणी भाव, भावनी भाव नर देहा. विषयाच्या ओढीनं इतके जीव भुललेत, हे विषयाच्या मागे इतके धावत असतात. मरायला टेकलं तरी माणसं विषय सोडायला तयार नाहीत. उदाहरण सांगतो. एकदा एका पाहुण्याकडे गेलो, पाहिला म्हातारं निश्चित पडलं होतं, हातपाय हालत बंद झाले होते, पोट जरा खाली वर होत होतं आणि नरड्यातनं घर 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 आवाज येत होता. आणि नरड्यातनं घर घर आवाज आला की समजायचं 2 दिवसात याचा बाजार आहे. आणि मी बसलो होतो, पण जून महिना असल्यामुळे, बघा जून महिना असल्यामुळं त्या म्हाताऱ्याच्या बायकोचं लेकराचं एकच घरात चाललं होतं. काय चाललं होतं? नरडा आवाज करतय तवर पिरून घेतलेलं बरं आहे, नाही तर अख्ख्या गावाचं पिरून होईल आणि आपलं तेवढं, कळतंय ना, आपलं तेवढं तसंच राहील. मग तिकडे नदीच्या कडेला कुठलं पेरायचं, ऊसाच्या खालच्या पटीत काय पेरायचं, सोयाबीन कुठं पेरायचं, मकाचा मोगना कुठं घालायचा, हे सगळं त्या म्हातारीचं आणि त्या पोराचं चाललंय. आणि त्या म्हाताऱ्याला नारळाचं पाणी आणलं होतं लेकीनं, आणि ते पाजल्यावर त्या म्हाताऱ्याला जरा तरतरी आली. आणि म्हाताऱ्याला तरतरी आल्या होती, ऐकायला लागले की मकाचा मोगना कुठं घालायचा आहे, सोयाबीन कुठं पेरायचं आहे, हे सगळं ऐकल्यावर ते धडपडून उठायला लागलं. लेकीनं माने खाली हात घालून उठवल्यावर मरायला टेकलेलं म्हातारा लेकाला हाक मारून सांगते, ऐ जरा दाट पेर. आता कुरीच्या दांड्या मोडायच्या उद्या, आणि ह्याला कशाचं पडले? दाट पेरायचं. मरायला टेकलं तर माणसं विषयाची गोडी सोडत नाही. माणसं विषयाच्या मागे धावत असतात. जो अखंड भोगात जचे, जया व्यसन काम्य जया क्रियेचे, व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. माणसाला काम्य क्रियेचं व्यसन असतं. इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, 7वीला आहे तो, कितवीला आहे? 3000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत. 3000 ओव्या. बाळानो, हे क्षेत्र, हे गाव इतकं महत्वाचं आहे. हे तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात नाही तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. अख्ख्या जगातलं एकमेव पुरुषोत्तमाचं मंदिर या गावाला लाभलंय.
हे आपलं भाग्य आहे. पण या गावात जर ज्ञानेश्वरी वाचणारी मुलं तयार झाली तर ते परम भाग्य होऊन जाईल. आणि आता तुमच्या सप्त्याचं स्वरूप पाहिलं आणि आलेल्या लोकांचं इथलं योगदान पाहिलं तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो, या गावातून भविष्यात चांगली मुलं घडल्याशिवाय राहणार नाही. संप्रदायाचा संदीपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आळंदीला. त्यांचं खूप चांगलं कार्य असते. ते आज गावचं आपल्या परिसराचं नेतृत्व करत असतात. माझी एक अपेक्षा आहे, अशा ओव्या पाठ असणारी, हरिपाठ पाठ असणारी मुलं आपल्या गावात तयार झाली पाहिजे. मंदिर देखणं जसं उभा जगप्रसिद्ध आपल्या गावात राहते, तेव्हा आपल्या भागात, आपल्या गावात भागाचं प्रतिनिधित्व करणारी लेकरं तयार झाली पाहिजेत. तेवढा आशीर्वाद एवढा मोठा तुमच्या पाठीमागे आहे. काय भ्यायचं काम आहे? तुम्ही फक्त एक पाऊल पार मारता करता टाका. या मुलांच्याकडून काहीतरी घ्यायची, काहीतरी करून घ्यायची तयारी तुम्ही करून घ्या. तुमचं आता जगात प्रसिद्ध आहे. येणाऱ्या काळात हे गावच डोक्यावर घेऊन पुरुषोत्तम महाराज आमचे नाचल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं महत्व या गावाला आहे. पण त्याकरता या लेकरांना महत्वाचा संप्रदाय शिकवणं गरजेचं आहे. आपला विषय चालला होता, माणूस कुणाच्या तरी मागं धावतो आणि कुणाच्या तरी पुढे धावतो. मागं धावतो संसाराच्या आणि पुढे धावतो कळी काळाच्या. माणसाचं जीवन म्हणजे तिघांची शर्यत आहे. पुढे संसार आहे आणि मध्ये आपण आहे आणि मागं आपल्या काळ लागलाय. पुढचा संसार आपल्या हाताला लागत नाही आणि मागचा काळ येऊन आपल्या नरड्याला धरल्याशिवाय राहत नाही. शर्यत किती जणांची आहे? तिघांची. किती जणांची? तिघाची. पुढे कोण आहे? बोलत चला. पुढे कोण आहे? संसार. मधी कोण आहे? आपण. आणि माग कोण आहे? काळ. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या माग लागलेला काळ आपल्याला दिसतो का? दिसत नाही का? आपण बघत नाही. आपण बघत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, आरशा समोर उभं राहून पहा. पिकल्याला केस म्हणजे यमाजी पाटलानं दिलेला मिस कॉल आहे. कुणी? यमाजी पाटलानं मिस कॉल आहे. ए, देवानं केस का पिकवला माहित आहे? माणसानं सावध होऊन भजनाला लागावं याकरता देवानं केस पिकवला. पण हे पिकलेल्या केसाला बघून सावध तर होत नाहीच नाही, उलट त्यालाच काळ करून संसारातच काळ. टाळ्याची जागा नव्हे. आजी बघा, आजी मला बऱ्याच पांढऱ्या केसाच्या दिसत्या. समाधान वाटलं बरं का. आमच्या भागात लय वाईट परिस्थिती आली. पूर्वी आमच्या भागात कळत होतं स्वयंपाक कुणी केलाय. पांढरा केस आला की समजायचं म्हातारीने केलाय आणि काळा केस आला की समजायचं बायकोनं केलाय. पण म्हातारी मेहंदी लावायला लागल्यापासून काहीच कळत नाही. बऱ्याच म्हाताऱ्या बघा अशा मेहंदी लावून बसते उन्हाला. आपलं वय काय, आपण करतोय काय याचं भान ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवा. एक वाक्य सांगतो. ज्या घरातल्या आईला किती वेळ आरशासमोर उभं राहावं याचं भान नाही, त्या घरातल्या मुलीला संस्कार करून उपयोग नाही बरं का. म्हणून आईनं पहिलं भान ठेवलं पाहिजे, आपण किती समोर आरशासमोर उभं राहायचं. घरात ज्ञानेश्वरी वाचणारी आई असेल तर तिच्या लेकीला संस्कार करायची गरज नाही. संस्कार कसे करावेत सांगू? एक कथा ऐका 5 वाक्याची. संस्कार कसे करावेत. वटाचे एक रोप असे, ते शेळिया मेंढियाच्या खुरकी जाये. एखादा एकोतया ते कुंप काटे करी, आळे करी पाणी घाली, मग ते प्रहोरात ते पावे. थोरला वटू होये, एके हस्ती वेंज दिदलिया ही न वचे, तया हस्तीचे या घंटा बांधलिया ही न वचे. गोष्ट संपली. मराठीत ऐका. वडाचं एक रोपट होतं. शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडायचं. एकदा एका शहाण्यानं त्याला आळ केलं, कुंपण केलं, पाणी घातलं, काठीचा आधार उभा केला, वटवृक्ष तयार झाला. एक दिवस एका हत्तीनं येऊन धक्का दिला, काहीच झालं नाही. हत्तीचा कळप येऊन झोंबायला लागला, तरी काय झालं नाही. काल शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलानं मोडून पडणार आज हत्तीला टक्कर देत होतं. कारण त्या वडाच्या रोपट्याला 3 गोष्टी मिळाल्या. संगोपन मिळालं, संरक्षण मिळालं आणि आधार मिळाला. माय बापानं तुमची ही लेकडं वराच्या रोपट्यासारखी आहेत. त्यांना संस्काराचं आळ करा, विचाराचं पाणी घाला आणि ज्ञानेश्वरीचा आधार त्यांच्या भोवती उभा करा. आयुष्यात कधी मोडून पडणार नाही. हे संस्काराचं सामर्थ्य असतं.
म्हणून माणसाच्या माग लाग आहे तो कलिकाळाचा आहे आणि माणसाचा माग आहे तो संसाराचा आहे. तुकोबराय म्हणतात माझ्या माग कोणच धावत नाही आणि मीही कोणाच्या माग धावत नाही. मी आता 20व्या ठिकाणी पोचलोय, विश्रांतीला पोचलोय. आपल्या पुरुषोत्तमपुरीमध्ये 20वा असतोय का? प्रश्न त्यांना समजलाय असतोय आणि समजला नसला तर मराठीत विचारतो ते किवते ती का टेकवतेत ना. मग ते टेकवतेत ते ठिकाण असते ते विश्रांतीच असते. कुणाच्या? वरच्याच्या का खालच्या चौकाच्या? हा खालच्याच्या विश्रांतीचा आहे, वरच्याला विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपल्याला आयुष्यात विश्रांती भेटत नाही याचं कारण काय असेल तर 20व्याची खरी ठिकाणच माहित नसतात. म्हणून तुम्हाला आता मी 20व्याची ठिकाणं सांगणार आहे. बघा लक्ष देऊन ऐका. पहिलं 20व्याचं ठिकाण पाठच करून टाकायचं बरं का. पाठ. तुका म्हणे धावा आहे पंढरी 20वा आहे, पंढरी 20वा आहे, पंढरी 20वा म्हणे दावा आहे पंढरी 20वा आहे, पंढरी 20वा आहे, पंढरी 20वा. पहिलं 20व्याचं ठिकाण कोणतं सांगितलं? आवाज येत नाही. पंढरपूर. मी विचारणार आहे, मी तुम्हाला 7-8 विश्रांतीची ठिकाणं सांगणार आहे. पहिलं 20व्याचं ठिकाण पंढरपूर. मग जिवंतपणी जावावं का मेलेवना पोत्यातनं राख न्यावी चंद्रभागेला? जिवंतपणी जावावं बरं का. हा देह कशा करता दिलाय? या पायानं त्याची यात्रा करण्याकरता हे पाय दिले. तया प्रिया देवतालया यात्रा दिके करावया, दिके करावया. आठही पहार जैसे पाया उळी गगापे. आठही पहार जैसे पाया उळी गघापे. पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यामध्ये चालण्याकरता हे पाय दिले. हे हात कशा करता दिलेत? स्वतःच्या चेहऱ्याचं मेकअप करण्याकरता हात दिले नाहीत. ह्या हातानं काय करायचंय ज्ञानोबरायांनी सांगून ठेवले. देवांगण मिरवणिया, अंगोपचार अंगोपचार पुरवणिया, करावया मनिया शोभती कराव्या हात. म्हणिया शोभती हात. या हातानं देवाला गंध पावडर करायचाय, देवाला खायला घालायचाय, देवाला झोपवायचाय, देवाला स्नान घालायचाय. या हातानं देवाचा अंगोपचार करण्याकरता हे हात दिले. लिंग का प्रतिमा दिठी, देखत घेओ अंगेष्टी. देखत खेओ अंगेष्टी. लोटी जे का काठी पडली जैसी. लोटी जे का काठी पडली जैसी. कशा करता देह दिलाय? एखादी काठी उभं केली तर ती पडल्यावर धपकीन जमिनीशी एकरूप होते. तसं माझ्या पुरुषोत्तमाच्या मंदिरात येऊन त्याच्या पुढे लोटांगण घालण्याकरता हे शरीर माणसाला दिले. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी. गुणी वडील जे लोकी. तया ब्राह्मणांची निकी पायकी की जे. गुणी वडील जे लोकी. कुणाकुणाची सेवा करायला सांगितली? गुणी लोकांची सेवा करायला सांगितली. आता काही लोक गुणी नसतात पण वडील असतात, म्हणजे वयानं वडील लोकांची सेवा करायला सांगितले. आणि तिसरी ब्राह्मणांची सेवा करायला सांगितली. इथं कुणी पकवाजे असेल तर त्याला मी सांगतो, रियाज करून शिकत नाही, पण संतोष महाराजांची सेवा केल्यावर शिकल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत गुरुची सेवा करत नाही तोपर्यंत ज्ञान आपल्याला मिळत नाही. लक्षात ठेवा. पकवाज वाजवायला शिकण्याऐवजी पकवाज पोरांनी वागवायला शिकलं पाहिजे आधी. काय महाराजांचा हात अप्रतिम वादन केलं मगाशी त्यांनी, मी ऐकलं. खूप छान. या 4 ह्या 8-10 बोटांनी ते देवाची इतकी छान पूजा मृदंगावर करू शकतात. याचं जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. खूप छान वाजवलं महाराजांनी. आता सुद्धा महाराज खूप छान वाजवत आहेत. आणि आपल्या मुलांच्या करता महत्वाचा आहे, मार्गदर्शक आहे. लक्षात ठेवा, ही एवढी मोठी माणसं आपण इथं आणायची. कशा करता आणायची? आपल्या गावातली तशी तयार व्हावी हे दाखवण्याकरता इथपर्यंत आणायचंय त्यांना. सांगण्याचा भाव एकच आहे. 20व्याचं पहिलं ठिकाण कोणतं सांगितलं? दुसरा ऐका. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव,
दैवताचे नाव सिद्धेश्वर. चला तया टाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया नामावणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावने विश्रांती घ्यावया कल्पावने नाम म्हणे देवा चला तया टाया चला दया टाया नामावणे देवा चला दया टाया विश्रांती घ्यावया कल्पावया विश्रांती घ्यावया कल्पावया नामावणे देवा चला दया टाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया दोन ठिकाणं आपण विसाव्याची पाहिली. पहिलं पंढरपूर, दुसरं आळंदी. वा, असं पाहिजे. आळंदीला आपण काय पाहायला जातो? हा, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला कोणी म्हणेल ज्ञानोबरायांची समाधी आहे? मुळीच नाही. आळंदीला ज्ञानोबरायांची समाधी नाही, आळंदीला ज्ञानोबा राहायचं आहे. कारण समाधी वेगळी, समाधी आणि ज्ञानोबा याच्यात फरक आहे. स्वतः ज्ञानोबा आहे तिथं आहे, म्हणून कधीतरी आळंदीला जावं. दुसरं विश्रांतीचं ठिकाण आळंदी. तिसरं ऐका, विठ्ठला मुचे जीवन. विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल निगमाचे दान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. तुम्हाला बघायचं ही पोरं किती हुशार आहेत. तिसरं प्रमाण फक्त मी सांगतो, तिसरा विसावा ते सांगतायत का नाही बघा. तिसरा विसावा कोणता आहे ऐका. विठ्ठला मुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तिसरं विश्रांतीचं स्थान विसाव्याला गेली हे. तिसरं विसाव्याचं स्थान विठ्ठल. पहिलं पंढरपूर, दुसरं आळंदी, तिसरं विठ्ठल, चौथा ऐका. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुज त्याशी, पायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळूया, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळूया, सुख देईल विसावा रे. विसावा देणारा तो एकटा आहे बरं का. म्हणून विसाव्याचं ठिकाण कुठलं असेल तर विठ्ठल विसाव्याचं ठिकाण आहे, पंढरपूर विसाव्याचं ठिकाण आहे, आळंदी विसाव्याचं ठिकाण आहे. आणखीन एक विश्रांतीचं ठिकाण आहे का. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. संतांचं पाय हे चौथं विश्रांतीचं ठिकाण. किती झाले? किती झाले? 4. संतांचं पाय. 5वं ऐका. श्लोकाक्षर द्राक्ष लता, मांडव झाली आहे गीता, संसार पतश्रांता विसंवावया. व्यासाने गीतेचा मांडव तयार केला, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचा वेल त्याच्यावर चढवला, आणि त्या ज्ञानेश्वरीच्या विसाव्याला जो गेला, आयुष्याचा गारवा त्याला भेटतो. म्हणून ज्ञानेश्वरी हे 5वं विसाव्याचं ठिकाण आहे. किती झाले? 5. पहिलं, दुसरं, तिसरं विठ्ठल, चौथं संतांचे पाय, आणि 5वं ज्ञानेश्वरी. 6वं ऐका बरं का एकदा. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. स्मरता ज्ञान देवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. सुखाचे निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. स्मरता ज्ञान देवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. 7 विसाव्याची ठिकाणी एकदा दणक्यात सांगतो, टाळी वाजून विसाव्याची माग ठिकाणं म्हणायची बरं का.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव याला म्हणायची विसाव्याची ठिकाणं. म्हणून अशा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुकोबराय म्हणतात आता मला कोणाच्या मागं धावायचं नाही, आता मला कोणाच्या पुढे धावायचं नाही, आता मी विसाव्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचलोय. मग तुकाराम महाराज विसाव्याला पोहोचलाय तर आता काय करायचंय? महाराज सांगतायत आता निवांत बसून खायचंय. आता बैसोनिया खावे खावे आता बैसोनिया खावे आता बैसोनिया गावे गावे आता बैसोनिया गावे खावे आता बैसोनिया गावे खावे आता बैसोनिया गावे आता बैसोनिया गावे आता बैसोनिया गावे तुकोबराय सांगतायत आता बसून खायचंय मला. असू दे नाही इकडली आहे चांगले आहेत बरं का. नाही काय काय भागातले अवघड आहे. आधीच पोराला घेऊन बसतात आणि तिला उठून जायचं असलं की पोराच्या उमटा घेतात ते. नाही इकडे चांगले आहेत. छान ते हसते पण बरं का. लय भारी हसते. ती मगाच्या तिन्हीतली एक पोरगी तुला द्यायची ठरलं. तुकोबराय म्हणतात आता बैसोनिया खावे दिले आई ते या देवे. काय खायची भाषा बोलत असतील हो तुकोबराय? पुरी संपल्या तरी पोरं रडते ती. असू दे काय हरकत नाही. खरं सांगू का तुम्ही एवढी लहान लेकरं असताना सुद्धा त्यांना इथपर्यंत आणलाय. कीर्तन ऐकायचा संस्कार त्यांच्यावरती झाला आता. खूप छान. विठ्ठल तुकोबराय म्हणतात मला आयत बसून खायचंय. आयत बसून खायला कधी मिळतं माहिती तुम्हाला? ज्याचा बाप मोठा आहे ना त्याच्या पोराला आयत मिळतं. मोठ्या बापाचा लेक असेल ना त्याच्या पोराला आयत बसून खायला मिळतं. आयत बसून खाण्याकरता दोनच गोष्टी असाव्या लागतात. बोलू नका ऐका. आयत बसून खाण्याकरता दोनच गोष्टी असाव्या लागतात. एक तर बाप मोठा असावा लागतो, नसेल तर स्वभाव मुरदार असावा लागतो. वाव. मुरदार हा शब्द बहुतेक इकडे नाही का? मुरदार माहित आहे का? कामाच्या टायमाला घरी कधीच नसतं आणि जेवायच्या टायमाला सगळ्यात पहिल्यांदा घरी असतं. त्याला मुरदार म्हणायचं. मग ते
ती जेवायला बसल्यावर आई काहीतरी काम सांगायला जाते, ती आईला लगेच ओरड, ए जेवताना बोलायचं नाही. जेवताना बोलू देत नाही आणि जेवल्यावर पुन्हा हे घावत नाही तिला. मुडदार स्वभावाचं असतं ना, कितीही त्याच्या पुढे ओरडा ते आईतच बसून खात. म्हणून मुडदार स्वभावाच्याला आईत खायला भेटतं आणि दुसरा ज्याचा बाप मोठा आहे त्याला आईत खायला भेटतं. तू को बरं आहे, तुम्ही आईत खायची भाषा करता. तुमचा स्वभाव मुडदार आहे का तुमचा बाप मोठा आहे? तू को बरं आहे म्हणतात माझा बाप मोठा आहे. माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा. माझ्या वाढ वडिलांनी संतांच्या सेवेचा ठेवा निर्माण करून ठेवलाय. म्हणून माझे बाप झाले मोठे, त्यांच्या जीवावर मी आईत खाणार. काय खाणार आहे? संचितची खावे काही कोणाचे न घ्यावे. संचित खाऊन टाकायचं आणि मुक्त होण्याची भाषा तू कोबर आहे म्हणतात. म्हणून आता बाई सोनिया खावे दिले आयते या देवे हातानं टारी मुखानं नाम विठोबा विठोबा रघुमाई, कळलाय मेसेज कळलाय तुम्हाला माझा. नाही लाग माग न देखेसे झाले जग. आता बैसोनिया खावे दिले आयते या देवे. तू को बरं म्हणतात आता मी कोणाच्या मागे धावत नाही, माझ्या मागे कोणी धावत नाही. आता मी निवांत बसून खाणार आहे. आता मला कशाचीच भीती उरली नाही. निवारिले भय, निवारिले भय, निवारिले भय, निवारिले भय, निवारिले भय, निवारिले निवारिले भय, निवारिले कशाचीही भीती उरलेली नाही. माणसाच्या जीवनात सगळ्यात जास्त भीती कशाची असते? कशाची? भूताची? आणखीन कशाची असते? समोर बसलेल्या ना विचार कशाची असते? मरणाची भीती असते. डॉल बी लागला तरी भेट नाही, पण ॲम्ब्युलन्सचा आवाज आला तर जीव खाली होतो. चाट करीत राहू. नेमका माझा एखादा शब्द जायच्या वेळेस तुमची चाट वाजते, त्यामुळे तो शब्द मिस होतोय.
स्वरात बोलणाऱ्या महाराजांना स्वर द्यायची गरज असते. निव्वळ बेसूर असतात आता काय देऊन उपयोग. ऐका मधल्या जागेत चल हा ती स्वर दिला बघा बरोबर आजीने. बरोबर काळी दोन लागला. काय स्वराचं ज्ञान आहे आजीला बघा. जांभळी सुद्धा काळी दोनच्या स्वरात दिलेली. निवारीले भय तुकोबराय म्हणतात आता मला कशाची भीती नाही. माणसाच्या जीवनात भीती असते मरणाची. मेलेल्या माणसाचं आपण घरी काय ठेवतो का? ठेवतो का? काहीच ठेवत नाही. कितीही सासून वडीनं संसार करू द्या. कोणी म्हणते एखादी सून की नाही आमच्या सासूची कवटी शोकेसला लावायचे. मेल्यावर सासूचं घरात काही ठेवत नाहीत. आता इकडे कसं आहे माहित नाही. समजा सासून वारली तर तिचं लुगडं कुठे टाकता हो तुम्ही? कुठं ते लुगडं वापरलेलं नदीला. हा बरं लुगडं नदीला, चोळी नदीला, अंतरायचं नदीला, पांघरायचं नदीला, कानातलं. लय हुशार आहेसा तुम्ही. म्हातारी जिवंत आहे तवरच ह्या वाटण्या करून ठेवत्या. त्या गळ्यातलं मला, कानातलं तुला. पण एखादी तुळशीची माळ वाटून मागते का बघा की. सासूची पंढरीची वारी माझी मी करून म्हणणारी सून असेल तर ती खरी घराची लक्ष्मी आहे. लक्षात ठेवा. मरणाची भीती असते. बाकी काय मी सांगत नाही. पण एक सत्य सांगतो. कीर्तनाला आलेले सगळे एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणणार असलं सांगायला आलाय शिवी. कीर्तनाला नाही आलेले निवांत झोपले तर तू आलेली मरणार आहे. एकदा महाराजांनी सांगितलं त्या पुरुषोत्तमपुरीतले सगळे मरणार आहेत. सगळे रडायला लागले हो. आणि एकच म्हातारी मोठमोठ्याने हसायची. म्हटलं आजी तुम्ही का हसताय? या गावातले सगळे मरणार आहेत. ते म्हटले तुम्ही नाही का म्हटलं पुरुषोत्तमपुरीचे मरणार आहेत. पण म्हटलं तुम्ही का हसताय? महाराज मी साधुळेचे आहे. पुरुषोत्तमपुरीची मरणार आहे आणि साधुळेची राहणार आहे होय. ज्ञानोबराय काय सांगतात माहिती आहे? देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी. देहाच्या गावाला आलेल्या मृत्यूला नाही म्हणता येत नाही. खर तर इथं आल्यावर मला एक गोष्ट समजली की या मंदिरासाठी काही दिवसापूर्वी दादांनी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून ठेवला. पण जगाला एक गोष्ट दादांचा मृत्यू शिकून गेलाय की आपण कितीही आयुष्यभर धावाधाव केली तर ज्या दिवशी त्यानं ठरवलंय त्याच्या पुढे एकही श्वास आपण घेऊ शकत नाही. सत्ता संपत्ती धन दौलत सगळं काय इथंच राहून जात असतं. पण त्यानं केलेलं काम मात्र बघा. माणूस गेला तर काम शिल्लक राहतं. पुरुषोत्तमपुरीच्या मंदिरासाठी त्यांनी योगदान दिलं ते मात्र दादा गेले तरी कायमचं लक्षात राहिलं की त्यांना कायमस्वरूपी काम शिल्लक राहत असतं माणसाचं मागे. म्हणून माणसानं मरावं परी कीर्ती रूपी पुरावे. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसांची कीर्ती मागे राहत असते. माणसाला भीती असते मरणाची. मग तुकोबाराय म्हणतात मला कशाचंच भय नाही. मग तुकोबाराय तुमचं भय कशामुळे गेलं तर पहिलं कारण आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात देव आहे म्हणून भय गेलं. आईसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहित भयोद्वेग रहितू याहीवरी बघतो माझ्या ठाई. संत भय रहित असतात. अजून कोणती ओवी भय रहित असतात याची? अर्जुना तयाच्या ठाई अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही. कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण. भयाते नेने कही परिपूर्ण. तो संतांच्या जीवनात भय आणि कामना दोन्ही शिल्लक राहिलेलं नसतं. म्हणून संतांच्या जीवनातली भीती गेले बरं का. कशामुळे? हरी आला हा मग कैसी भय चिंता हरी आला मग कैसी भय चिंता
मला भीती राहिलेली नाही. निर्भय होण्याचं पहिलं कारण आहे देव माझ्या जवळ आला. दुसरं कारण काय आलं असेल तर संतांनी मला सांभाळून घेतलं. होय. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तिसरं काय कारण असेल तर मी खूप सेवा केली आणि ज्याच्या जीवनात सेवा असते ना त्याला भ्यायची गरज नसते. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे का नाही त्याला भ्यायची गरज नसते. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात हारी हाताला आल्यामुळे भय नाही, मला संतांनी सांभाळून घेतल्यामुळे भय नाही आणि माझी खरी सेवा असल्यामुळे मला भय नाही. त्यामुळे निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय. आता बाई सोनिया खावे आणि दिले आयते या देवे. आता मी विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचलोय, विसाव्याच्या ठिकाणी पोहोचलोय. विसाव्याची ठिकाणं लक्षात आहेत ना? ए बाळानो, विश्रांतीची ठिकाणं लक्षात आहेत का? पहिलं, दुसरं, तिसरं विठ्ठल, चौथं संतांचे पाय, पाचवं ज्ञानेश्वरी, सहावं हा सांगितलंच नाही. पाच तर आणि तुमच्या लक्षात ठेवा त्या मुलांनी 5 विसाव्याची ठिकाणं लक्षात ठेवली का नाही म्हणजे ही मुलं हुशार आहेत. याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्याकरता एकदा मनापासून टाळ्या. किती वर्ष झाली पुरुषोत्तमपुरीच्या सप्त्याला? 5 वर्ष झाली. 5 वर्षाची कमाई काय असं कोणी विचारलं तर त्यांना बोट करून दाखवा. ही लेकरं आहेत ना, ही 5 वर्षाची आमची कमाई आहे. ती कीर्तनात येऊन बसायला लागली, कीर्तन श्रवण करायला लागली, कीर्तनातले मुद्दे लक्षात ठेवायला लागली, ही आमची कमाई आहे. हा म्हणून तुकोबराय म्हणतात निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय. मी विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचलोय, आता निवांत बसून खायचं आहे आणि एवढं सगळं मला मिळाल्यामुळं आता मला बोलायची गरज नाही. अभंगाचं शेवटचं तुका मन काही तुका